Okay. AC circuit containing inductor only. Inductor only means what? The only inductor is present in the circuit. There is a no resistive element and no capacitance is present. Okay. Resistance and capacitance जेव्हा सर्किट मध्ये नसतील आणि फक्त इंडक्टर प्रेझेंट आहे तर सर्किटला काय म्हणणार तुम्ही? प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. So this type of circuit lag to the voltage, or in this type of circuit currents lag behind the voltage by an angle of 90 degree. ज्या सर्किटमध्ये, आय एम रिपीटिंग वन्स अगेन, ज्या सर्किटमध्ये फक्त इंडक्टर प्रेझेंट आहेत, AC सर्किट आणि इंडक्टर, त्या सर्किटमधला करंट आणि व्होल्टेजचं नेचर कसं असतं की करंट हा व्होल्टेजला 90 डिग्रीने लॅग करतो. ओके. करंट काय करतो? व्होल्टेजला 90 डिग्रीने लॅग करतो. इन केस आपण रेजिस्टन्समध्ये काय बघितलं, करंट आणि व्होल्टेज दोघं पण कसे असणार आहे? तिथे इन फेज, त्यांच्यामध्ये नो झिरो झिरो फेज डिफरन्स असल्या कारणाने तिथे ते दोन्ही क्वांटिटी कशा असणार आहेत? इन फेज असणार आहेत. बट इथे काय असणार आहे? करंट हा लॅग टू द व्होल्टेज किती असेल? 90 डिग्रीने. सो लेट सी दिस सर्किट डायग्राम. अगेन सर्किट डायग्राम मध्ये काय असणार आहे? सिंगल फेज AC voltage source, that is V is equals to Vm sin of omega t. Vm is nothing but what? Vm is nothing but the maximum voltage. Sin is the sinusoidal waveform. Omega t is nothing but the angular velocity with respect to time. Okay. As the inductor is connected in circuit and circuit is completed, current starts flowing through the circuit due to the voltage source. Voltage source मुळे काय होणार आहे? करंट फ्लो होण्यासाठी स्टार्ट होणार आहे. So the inductor is type of the coil which reserves the electrical energy in the magnetic field. Now what is inductor? Inductor is one type of coil. So इंडक्टरचं युनिट काय आहेत? हेनरी. ओके. बट करंटला अपोजिशन करणारा फॅक्टर इंडक्टरचा हा हेनरी नसतो. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो फॅक्टर आहे की करंटला अपोजिशन करण्यासाठी काय फॅक्टर किंवा कोणता एलिमेंट रिस्पॉन्सिबल असतो इंडक्टरचा, तर त्याला म्हणतात इंडक्टरचा रिॲक्टन्स. ओके. सो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज जनरली अपोजिशन ऑफर टू द current or opposition to the flow of current in case of inductor called as the inductive reactance. इंडक्टरचं युनिट काय आहे? हेनरी. इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं युनिट काय असेल? त्याचं युनिट आहे ओहम. पण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असतो? एक सफिक्स एल. ओके. जे आहे ते आपण खाली बघूया. आता इथे परत करंटचं इक्वेशन आपल्याला प्लॉट करायचं आहे. व्होल्टेज इक्वेशन आपल्याला माहिती आहे, V इज इक्वल्स टू Vm साइन ऑफ ओमेगा टी. सॉरी, I इज इक्वल्स टू Vm साइन ऑफ ओमेगा टी अपॉन एल. ओके. इथे एल असणार आहेत का बरं? इथे आर नसणार आहे. इथे व्हॅल्यू कशाची रिप्रेझेंट करणार आहेत आपण? इंडक्टरची. रेजिस्टन्स नाही आहे सर्किटमध्ये, इंडक्टर आहे. सो ॲज द रिझल्ट अन अल्टरनेटिंग करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टन्स विच इंड्युसेस द EMF इन इट. EMF म्हणजे काय? EMF इज व्हॉट? It is the electromotive force which is responsible to the flow of electrons in the circuit. इथे बघा सर्किटमध्ये यांनी पण इथे सांगितलंय की इंडक्टर काय आहेत? एक टाइपची कॉइल आहेत. ओके. सो इंडक्टर इज मेड अप ऑफ द वायर विच इज वाउंड ऑन द कॉइल. When the current starts flowing through the inductor, it changes the time varying magnetic flux or its field causes EMF which obstruct the flow of current. Means what? Whenever the AC source is connected, AC सोर्स जेव्हा तुम्ही कनेक्ट करणार ॲट द सेम टाइम करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. पण हा काय आहे? कंडक्टर आहे. कंडक्टर आहे जो की आपण वाउंड केलेला आहे वायरवरती. जेव्हा आपण त्या वाइंडिंग मधनं करंट फ्लो व्हायला सुरुवात होते त्या वेळेला काय होतं की टाइम व्हेरिंग फ्लक्स, टाइम व्हेरिंग फील्डची एक काय होते की फील्ड क्रिएट होते. त्या फील्डमुळे EMF प्रोड्यूस होतो. EMF म्हणजे काय? तो मॅग्नेटिक फोर्स क्रिएट होतो आणि तो फोर्स जो आहे तो करंटला इक्वली अपोजिट करतो. सो इक्वेशन फॉर दिस EMFचं इक्वेशन काय असेल? मायनस एल डी आय बाय डी टी. द डेरिव्हेटिव्ह इक्वेशन मायनस एल डी आय बाय डी टी. नाऊ V इज इक्वल्स टू मायनस ई. हे कशावरनं बघतो आपण? लेन्झ लॉ वरनं. माहिती का हे लेन्झ लॉ? फॅराडेज लॉ, लेन्झ लॉ. What is Lenz law? नाव ऐकलंय का कधी लेन्झ लॉचं?
Yes, what is Lenz law generally? Lenz law always opposes the cause behind its production. आता व्होल्टेज EMF जनरेट झाला तो कोणामुळे जनरेट झालेला आहे? ह्या E मुळे जनरेट झाला. ओके, किंवा तुमचा हा जो काही E आहे, EMF आहे, हा EMF म्हणजेच तुम्ही काय असणार आहे, तुमचा हा व्होल्टेज तुम्ही कन्सिडर करू शकतात. पण हा कोणत्या टाईपचा आहे? बॅक EMF आहेत. Okay, so this is considered as a minus sign. Now take this equation, putting the value of this equation, so we will get V is equals to minus E, the minus of minus L di by dt. त्यालाच आपण काय म्हणणार? L di by dt. मायनस मायनस काय होतील? कॅन्सल होईल. V चं इक्वेशन काय आहे? Vm sin of ओमेगा टी. सो याला आपण थोडंसं शिफ्ट केलं, आपल्याला काय भेटेल? di इज इक्वल्स टू Vm sin of ओमेगा टी. Vm sin of ओमेगा टी Vm अपॉन L येणार आणि हा dt तुम्हाला इकडे भेटणार. ओके, टेक द इंटिग्रेशन ॲट द बोथ साइड, वी विल गेट di. di चं इंटिग्रेशन घेतलं काय भेटेल? I. आणि इंटिग्रेशन ऑफ Vm अपॉन L साइन ऑफ ओमेगा टी dt हे काय असेल? Vm ॲज इट इज साइन ऑफ Vm अपॉन L ॲज इट इज and sin of omega t dt means nothing but the minus cos of omega t upon omega. बरोबर का? साइन ऑफ ओमेगा टी डी टी इज नथिंग बट द मायनस कॉस. साईनचं काय होतं? कॉस होतं. साइन ऑफ डी टी डायरेक्ट घेतलं असतं तर कॉस आलं असतं, पण ओमेगा टी आहे म्हणून ओमेगा टी प्लस अपॉन ओमेगा येणार. ओके, सो आय इज इक्वल्स टू Vm अपॉन ओमेगा एल इन ब्रॅकेट मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. यालाच थोडंसं शिफ्ट केलं आपण काय लिहू शकतो? मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. मायनस कॉस ऑफ ओमेगा टी काय असतं? तर मायनस कॉस ऑफ ओमेगा टी इज द साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय टू. हे तुम्हाला टिग्नोमेट्रिकच्या इक्वेशन्सवरनं मिळते. आय इज इक्वल्स टू Vm अपॉन ओमेगा एल साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय टू. सो take this equation into consideration and directly we can calculate Im is equals to Vm upon XL. What is your voltage equation? V is equals to Im sin of omega t. The conclusion of all these equations and all these steps is Im is equal to Vm upon XL, where I is equals to Im sin of omega t minus pi by 2. हे तुमचं काय असणार आहे? तुमच्या इंडक्टिव्ह सर्किटसाठी जो करंट आहे, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटचा करंट, त्याचं इक्वेशन. ओके, आता इथे करंट आणि व्होल्टेज इक्वेशन. व्होल्टेज इक्वेशन काय आहे? V इज इक्वल्स टू Vm साइन ऑफ ओमेगा टी. करंटचं इक्वेशन काय आहे? I इज इक्वल्स टू Im साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय टू. म्हणजे दोघांमध्ये फेज शिफ्ट आहेत का? यस. तिकडे 0 आहे आणि इकडे किती आहे? मायनस पाय बाय टू. मायनस पाय बाय टू. पाय बाय टू म्हणजे किती व्हॅल्यू येते? पाय इज 180. 180 अपॉन 2 इज नथिंग बट द 90 डिग्री. सो टेक दिस वेवफॉर्म अँड अंडरस्टँड व्होल्टेज इक्वेशन. व्होल्टेजला कधी पण 0 पासून स्टार्ट करायचं, त्यानंतर कंप्लीट केलं. व्होल्टेज इक्वेशन 0 पासून स्टार्ट झालं, जिथं क्रॉस केली लाईन त्याला काय म्हणणार? पाय. जिथे अगेन निगेटिव्हली क्रॉस होऊन 0ला टच झालं त्याला म्हणणार 2 पाय. एक कंप्लीट सायकल किती डिग्रीची असते? 360ची असते. 360 इन डिग्री. रेडियनमध्ये काय म्हणणार त्याला आपण? 2 पाय. सो दिस इज पाय रेडियन अँड दिस इज 2 पाय रेडियन. नाउ करंट वेवफॉर्म. करंट वेवफॉर्म मीन्स मायनस पाय बाय टू. मायनस पाय बाय टू म्हणजे काय? का तुमच्या व्होल्टेज इक्वेशनपेक्षा करंटची इक्वेशन किंवा करंटची वेवफॉर्म ही पाय बाय टू म्हणजे 90 डिग्रीने शेप झालेली असणार आहे. ओके, सो ती कुठून स्टार्ट करायची? थोडीशी 90 डिग्रीपासून. मग 90 डिग्रीपासून स्टार्ट केल्यानंतर ती वेवफॉर्म कशी होणार आहे? ॲज इट इज कंटिन्यू पुढे. ओके, कळतंय? व्होल्टेज इक्वेशन्सची किंवा व्होल्टेज इक्वेशनवरनं व्होल्टेज वेवफॉर्म ड्रॉ जी केली आहे ती कशी असणार आहे? 0, देन मॅक्झिमम, देन पाय रेडियन, देन निगेटिव्ह मॅक्झिमम अँड 2 पाय. बट करंटची वेवफॉर्म काय आहे? Im साइन ऑफ ओमेगा टी और Im साइन ऑफ omega t minus pi by 2. So how can we represent this pi by 2? Then pi by 2 is nothing but the phase shift करायचा प्लस त्याच्यामध्ये ॲड करायचा 90 डिग्री आणि तिथून तुमची जी वेवफॉर्म आहे ती स्टार्ट करायची. ओके, सो कुठून स्टार्ट झाली तुमची? 90 डिग्रीपासून. तर इथे फेजर डायग्राम बघा. फेजर डायग्राम म्हणजे 0 पासून Vm ॲज इट इज कन्सिडर केला, त्याचा मॅग्निट्यूड जेवढा असेल तेवढाच दाखवायचा. आणि करंट
करंट जो आहे तो आपल्याला 90 डिग्रीने लॅगिंग दाखवायचा आहे. लॅगिंग म्हणजे काय, हा तुमचा इथे 90 डिग्री आलाय समजा, तर इथपर्यंत तुमचा काय असेल, हा करंट असेल. दिस इज व्होल्टेज VM लॅगिंग टू द करंट और करंट लॅगिंग टू द व्होल्टेज बाय अन अँगल ऑफ π/2 दॅट इज 90 डिग्री. डन. नेक्स्ट पॉवर इक्वेशन. पॉवर काय असेल, P इज इक्वल टू V इंटू I. आता पॉवरचं इक्वेशन आपल्याला इतक्यात आर कम्प्लिटली और प्युअरली आर सर्किटमध्ये आपण काय केलं होतं, P इज इक्वल टू VRMS इंटू IRMS. बट इथे P इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी इंटू IM साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2. इथे हा मायनस साइन असेल. मग हा मायनस जर व्हॅल्यू घेतली तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 0 भेटतं. सो इन्स्टंटेनियस पॉवर इन केस ऑफ दिस टाइप ऑफ सर्किट इज 0 बिकॉज हा जो आहे हे दोघांची पण तुमची जी काही वेवफॉर्म आहे त्या वेवफॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करताना फेज शिफ्ट किती घेतलेला होता, 90 डिग्री. दॅट्स वाय ॲव्हरेज पॉवर फॉर बोथ द सर्किट और बोथ द इक्वेशन इज 0 बट द normally what is power, power is the V into I. सर्किट कळालं का सगळ्यांना? हे प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. आय एम रिपीटिंग वन्स अगेन. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये काय असणार आहे, एक व्होल्टेज सोर्स आणि एक इंडक्टर. इंडक्टर ॲज इट इज आपण अपोजिशनसाठी घेणार नाही. इंडक्टरचा अपोजिंग फॅक्टर कोणता असतो करंटसाठी, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो. सो करंट इक्वेशन कसं ड्रॉ करणार आहे आपण, व्होल्टेजच्या इक्वेशनवरनं. V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी अँड I इज इक्वल टू I कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर आपण काय घेणार, तर या इंडक्टरमुळे जो काही EMF जनरेट झालेला आहे त्या EMFचं इक्वेशन. देन व्हॉट इज द EMF जनरेटेड ड्यू टू दिस इंडक्टर, दॅट इज E इज इक्वल टू मायनस L di/dt. मग E इज इक्वल टू मायनस L मॅम आवाज नाही येते. E is equals to minus L di/dt. So if we consider this equation, the EMF which induced the circuit is equal to the opposite to the applied voltage. म्हणजे जो इंडक्टरमुळे EMF इंड्यूस झालेला आहे तो या व्होल्टेजचा कसा असणार आहे, अपोजिट असणार आहे. तर तो कसा अपोजिटली दाखवणार, V इज इक्वल टू मायनस ई. मग मायनस ई म्हणजे काय, मायनस ऑफ मायनस L di/dt. मायनस ऑफ मायनस L di/dt. सो V इज इक्वल टू अगेन VM साइन ऑफ ओमेगा टी. हे दोन्ही इक्वेशन जर सॉल्व्ह केले तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, याच्यामध्ये DI कॅल्क्युलेट करायचं आहे. तर DI हॅज इट इज ठेवला, LDT इकडे रिप्रेझेंट केला. सो द फायनल इक्वेशन फॉर द IM इज इक्वल टू VM अपॉन XL. ओके, व्हॉट इज दिस XL? XL इज द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. So I is equal to IM sin of omega t minus π/2. So from these two equations, that is V is equal to VM sin of omega t and I is equal to IM sin of omega t minus π/2, we can draw this phasor diagram and waveform. याला फेजर डायग्राम म्हणतात आणि ह्या इकडे जे आहे तिला वेवफॉर्म म्हणणार. मग वेवफॉर्म जी आहे ती कुठून स्टार्ट होते, तुमची पॉझिटिव्हली 90 पासून, म्हणजे एक 90चा फेज डिफरन्स तुम्ही घेणार आणि पुढून तुम्ही स्टार्ट करणार. सो दॅट फेज डिफरन्स इज इंडिकेटेड बाय हिअर. सो दिस इज व्होल्टेज फेजर अँड दिस इज करंट. कधी पण व्होल्टेजला ॲज अ रेफरन्स घ्यायचा. रेफरन्स म्हणजे काय, जी क्वांटिटी 0 पासून स्टार्ट होते तिला काय म्हणणार, रेफरन्स क्वांटिटी. रेफरन्स क्वांटिटी जर व्होल्टेज घेतली तर करंट हा काय होतोय, लॅगिंग होतोय व्होल्टेजला कितीने, 90 डिग्री. डन. अँड व्हॉट इज द पॉवर, instantaneous power in this circuit is P is equals to 0. So in purely inductive circuit average power consumed is 0. Done.